चला सगळ्यांना योग दिनाच्या शुभेच्छा. सुरेखा मॅडम, तारा मॅडम, यस बिंदू मॅडम. आज योग दिवस आहे आंतरराष्ट्रीय. योग तर आपण रोजच करतो. आज काही स्पेशल काही वेगळं घेतलं नाही, रोजच्या प्रमाणेच घेतलं आपण. रोजच आपला योग दिवस आहे. फक्त ह्या योग दिवसाचं महत्त्व लोकांना कळतं. एकच दिवस योगा करतात आणि परत बंद करतात. पण आपल्याकडे जे पहिल्यापासून योगा करणारे आहेत योग शिष्य, त्यांचं खरंच कौतुक आहे. बऱ्याच वर्षे आपल्यासोबत न थकता योगा करतात. त्यांच्यासाठी पहिल्यांदा आपण टाळ्या करूयात. देशमुख साहेब आहे, तारा मॅडम आहे, बिंदू मॅडम आहे. योग ही साधना फक्त एक दिवस, 2 दिवस, महिनाभर करायची नाही आहे. ती कंटिन्युअस एक सराव असतो. जर त्याचं रोज जर आपण योगाभ्यास केला तरच त्याचा फायदा शरीरावरती आणि मनावरती दिसतो. त्याच्यामुळं माझं म्हणणं एवढंच आहे आज की वेळ नाही किंवा अंग दुखतं ह्या गोष्टी चालणार नाहीत. किंवा मला हे काम आहे, ते काम आहे, रात्री खूप झोपायला उशीर होतो, किंवा पोराबाळामुळं घरच्या कामामुळं जमत नाही, हे सांगणं म्हणजे स्वतःला फसवण्यासारखं आहे. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यासारखं आहे. स्वतःला आजारपणाच्या खाईत लोटून देण्यासारखं आहे. कारण आपल्याला आत्तापर्यंत माहिती आहे की आपल्याला योगाभ्यासाचे फलित काय आहे, त्याचे फायदे काय आहेत. शरीर आणि मनाची सांगड जिथं आपण ज्या व्यायामात दिसते तो योगाभ्यास. आणि आपण खूप लकी आहोत, खुशनसीब आहोत की आपल्याला हा वारसा आपल्या पूर्वपरापासून, आपल्याला ऋषीमुनींपासून, पतंजली जी आहेत किंवा बऱ्याचशा योग शिक्षकांपासून आपल्याला पुढे वारसा आलेला आहे. योगाभ्यास करणे हे योग शिक्षक किंवा योगगुरू यांच्याकडेच आपल्याला येतं. एकलव्याची साधना नाही आहे. सुरुवातीला आपल्याला गुरु लागतो. गुरूंशिवाय ही साधना होत नाही. कारण ही साधना करायला कुठलं आसन कसं करायचं, कधी श्वास घ्यायचा, कधी सोडायचा, हे सगळं गुरूंशिवाय आपल्याला समजत नाही. ज्यावेळेला आपल्याला बेसिक्स गोष्टी योगाभ्यासाच्या कळतात तेव्हा पुढे आपण स्वतः तो योगाभ्यास करू शकतो. म्हणून फक्त मला एवढंच सांगणं आहे की न थकता, न कंटाळा करता रोज ज्या ज्या आपण मुवमेंट्स करायला हवेत त्या त्या मुवमेंट्स पूर्ण शरीराच्या, मनापासून आणि श्वासाच्या सोबत ह्या करायला पाहिजे, जेणेकरून आपण स्वस्थ आणि फिट राहू. म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना सांगणं आहे की स्वस्थ राहा, हालचाली करा. कुठलीही हालचाल, जी हालचाल करू ते एक आसन होतं. कुठलीही हालचाल, उभं राहून, बसून, झोपून, कुठलीही मुवमेंट केली की ते एक आसन होतं. आपण खूप इन्व्हेन्शन करू शकतो वेगवेगळ्या आसनामध्ये. आपण नावंसुद्धा ऐकली नाहीत एवढी आसनं आपण करू शकतो. त्याच्यामुळं मुवमेंट करणं महत्त्वाचं आहे आणि हालचाल करणं महत्त्वाचं आहे. फोकस राहणं महत्त्वाचं आहे. स्वतःला डिसिप्लिनमध्ये ठेवणं महत्त्वाचं आहे. तरच आपण आरोग्य आपलं निश्चित ठेवू शकतो. पुन्हा एकदा सगळ्यांना योग दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद. हरिओम.